सो फ्रेंड्स, तोरणची स्टार्ट करताना आपल्याला एक स्लिप नॉट करून या 22 चेन्स करून घ्यायचे, 22 चेन्स करायचे. त्याच्यानंतर पहिल्या 3 चेन 1 2 3 चेन सोडायच्या, म्हणजे हा आपला एक डबल क्रोशे झाला. पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, म्हणजे हा तिसरा डबल क्रोशे झाला. आणि पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, म्हणजे पहिले 3 चेनचा एक आणि अजून प्रत्येक चेनमध्ये एक एक असे 3 डबल क्रोशे घातले. टोटल 4 डबल क्रोशे झाले. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 चेन्स करून घ्यायच्या. इकडनं पण 1 2 3 4 5 6 7 चेन सोडायच्या. 8व्या चेनमध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा, एक डबल क्रोशे, एक चेन, इकडनं एक चेन सोडायची, पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे. असं आपल्याला 5 वेळेला करायचं आहे, म्हणजे 5 बॉक्स तयार झाले पाहिजे. 1 2 3 4 5 हे असे 5 बॉक्स तयार झाले. ही आपली तोरणपट्टीची स्टार्ट आहे. ही पट्टी आणि डिझाईन हे असं एकत्र असणार आहे. आता पुढे पुन्हा 3 चेन, जो आपला एक डबल क्रोशे. आता पुन्हा सेम इथपर्यंत आपल्याला सेम तसंच डिझाईन करायची. 3 डबल क्रोशे करून टर्न केली डिझाईन आपण. त्याच्यानंतर एक चेन एक्स्ट्रा, पुढच्या डबल क्रोशावर डबल क्रोशे, म्हणजे 5 बॉक्स जसे बनवले होते तसेच. एक चेन, डबल क्रोशावर डबल क्रोशे, एक चेन, डबल क्रोशावर डबल क्रोशे, एक चेन, डबल क्रोशावर डबल क्रोशे, एक चेन आणि डबल क्रोशे. म्हणजे सेम पुन्हा वरती इथे 1 2 3 4 5 बॉक्स तयार झाले. त्याच्यानंतर आता 1 2 3 चेन घ्यायच्या आणि इथे जी आपण 7 चेन केलेल्या आहेत त्याच्या सेंटरला सिंगल क्रोशेनी बंद करा, म्हणजे असं सेंटर घ्यायचं त्याचा. पुन्हा 3 चेन आणि हे पुढचे 4 डबल क्रोशावर 4 डबल क्रोशे. आता थर्ड लाईनपासून ॲक्च्युअल आपल्या बटरफ्लाय डिझाईनला सुरुवात होणार आहे. तर थर्ड लाईन करताना इथे 3 चेन घेऊन आपण डिझाईन टर्न केलेली आहे. त्याच्यानंतर हे जे जसे डबल क्रोशे आहेत ते डबल क्रोशांवर डबल क्रोशे हे कंटिन्यू राहणार आहे. ही आपली पट्टीची डिझाईन आहे, म्हणजे 4 डबल क्रोशे प्रत्येक राऊंडला 4 डबल क्रोशे हे कंटिन्यू राहणार. 4 डबल क्रोशे झाले. आता 7 चेन 2 3 4 5 6 7 चेन घेतले. त्याच्यानंतर पहिल्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे. आता आपल्याला प्रत्येक रोमध्ये एक एक बॉक्स कमी होत जाणार. इथे 5 बॉक्स आहेत, आता वरती 4 बॉक्स होणार. आता एक डबल क्रोशे झाला, एक चेन, दुसऱ्या डबल क्रोशावर डबल क्रोशे, म्हणजे हा एक बॉक्स झाला, एक चेन, सेकंड बॉक्स, थर्ड बॉक्स, पुन्हा एक चेन. त्याच्यानंतर ह्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे घालायचा. त्याच्यानंतर ह्या जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये 2 डबल क्रोशे घालायचे. आता आपली डिझाईन सुरू होणार आहे. बॉक्समध्ये 2 डबल क्रोशे घालायचे, 1 2, आणि हा जो शेवटचा डबल क्रोशे आहे त्याच्यावर एक डबल क्रोशे, म्हणजे टोटल 4 डबल क्रोशे. तुम्ही बघू शकता 4 डबल क्रोशे, आणि इथे बॉक्स आपले 4 तयार झाले. आता एक एक लाईनमध्ये बॉक्स कमी कमी होत जाणार. 5 4 3 2 1 अशी आपली ती डिझाईन तयार होणार. आता पुढे 3 चेन घेऊन टर्न करायचं,
टर्न केल्यानंतर हे 4 जे डबल क्रोशे घातले त्याच्या जो आता इकडनं म्हणजे ही आता आपली सुरुवात आहे, जो शेवटचा चौथा डबल क्रोशे आहे त्या चौथ्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे. हे आता पुन्हा आपल्याला 4 बॉक्सचे 3 बॉक्स करायचे. त्याच्यानंतर या बॉक्सवर 2 डबल क्रोशे, आणि या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे. तुम्ही बघू शकता इथे ही आता अशी डिझाईन सुरुवात होते. त्याच्यानंतर पुढे आता सेम एक चैन, हे 3 डबल क्रोशांवर 2 डबल क्रोशे. इथे आपल्याला हे अशी जॉईंट करायची आहे. म्हणजे आता ही एक चैन, डबल क्रोशावर डबल क्रोशे. आता 4 बॉक्सचे 3 बॉक्स तयार होणार इथे. डबल क्रोशे, एक चैन, डबल क्रोशे. बघू शकता तुम्ही 1 2 3 बॉक्स तयार झाले. आता इथे 3 चैन, इथे सेंटरला सिंगल क्रोशेने जॉईंट करायचा. पुन्हा 3 चैन आणि हे पुढचे 4 डबल क्रोशे. हे पुढे 4 डबल क्रोशे. पुन्हा 3 चेन घेऊन टर्न करून इथपर्यंत येऊया आपण. मग पुढची डिझाईन तुम्हाला आता 3 बॉक्सचे आपल्याला 2 बॉक्स करायचे. आधी इथपर्यंत आपण टर्न करून ही डिझाईन करून घेऊया. सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता 3 चेन घेऊन टर्न केले, 4 डबल क्रोशांवर डबल क्रोशे घातले, 7 चेन घेतल्या आणि ह्या पहिल्या डबल क्रोशावर डबल क्रोशे घातले. आता इथे 1 2 3 बॉक्स झाले. तर इथे वरती 2 बॉक्स तयार होणार. म्हणजे पुन्हा आपल्याला ही डिझाईन एक करायची आहे, बटरफ्लायची सेकंड स्टेप. आता ही एक डबल क्रोशे झाला, एक चेन, पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे, म्हणजे हा एक बॉक्स तयार झाला. पुन्हा एक चेन, पुढच्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे. म्हणजे इथे आपले हे 2 बॉक्स तयार झाले. म्हणजे आता या बॉक्समध्ये आपल्याला डिझाईन तयार करायची. म्हणजे हा एक डबल क्रोशे झाला, या बॉक्समध्ये 2 डबल क्रोशे, एक 2 डबल क्रोशे आणि ह्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे, म्हणजे टोटल 4 डबल क्रोशे झाले. त्याच्यानंतर 1 2 3 चेन घेतल्या, डिझाईन टर्न केली. आता 4 डबल क्रोशाचा जो इकडनं पहिला होता, म्हणजे बॅक साईडनी जो पहिला आणि इकडनं चौथा, त्या डबल क्रोशावर डबल क्रोशे घातला. त्याच्यानंतर त्याच्या बाजूच्या बॉक्समध्ये 2 डबल क्रोशे घातले, 1 2. त्याच्यानंतर या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे, असे हे 4 डबल क्रोशे, एक चेन, या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे. हे तुम्ही बघू शकता इथे आपला लास्ट एक बॉक्स तयार झालेला आहे. सो फ्रेंड्स इथे एक बॉक्स तयार झाल्यानंतर आपण पुन्हा 3 चेन घेऊन सिंगल क्रोशेनी जॉईंट केलं. पुन्हा 3 चेननी इथे 4 डबल क्रोशे केले. 3 चेन घेऊन टर्न केलं, 4 डबल क्रोशे, 7ची चेन आणि ह्या पहिल्या डबल क्रोशावर एक डबल क्रोशे घातला. आता एक बॉक्स तयार झाला. त्याच्या पुढे आता आपल्याला 2 3 4 आता पुन्हा वाढवायचं आहे आणि इथे खाली बटरफ्लायची डिझाईन तयार होणार आहे. तर आता हा एक डबल क्रोशे झाला, एक चेन. आता हा एक डबल क्रोशे झाल्यानंतर एक चेन घेतली आहे आणि त्याच्यानंतर हा जो पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यावर एक डबल क्रोशे घालायचा. म्हणजे आपला एक बॉक्स तयार झाला. एक चेन घ्यायची आणि आता इथली हा जो तिसरा डबल क्रोशे आहे, 3 चेनच्या गॅपच्या आधीचा जो डबल क्रोशे आहे त्याच्यावर एक डबल क्रोशे घालायचा. म्हणजे आता पुन्हा बॉक्स वाढत जाणार. तर इथे 2 बॉक्स तयार झाले. आता पुढची डिझाईन आपल्याला या 3 चेनच्या गॅपमध्ये करायची. आता एक डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे घालायचे अजून, म्हणजे टोटल 4 3 4, 1 2 चेन घेतल्या. पुन्हा याच गॅपमध्ये 4 डबल क्रोशे, 1 2 3 4. त्याच्यानंतर 9 चेन्स करायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 चेन्स केल्या.
त्याच्यानंतर ह्याच्या खालचा जो 3 चेनचा गॅप आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला 4 डबल क्रोशे, 2 चेन, 4 डबल क्रोशे असं हे घालून घेऊया इकडे. सो फ्रेंड्स, या दुसऱ्या बॉक्समध्ये आपण 4 डबल क्रोशे, 2 चेन, 4 डबल क्रोशे घातले. त्याच्यानंतर डिझाईन टर्न करायची. आता आपल्याला या 2 चेनच्या गॅपपर्यंत यायचं आहे. मी प्रत्येक चेनमध्ये एक स्लिप स्टिच करत आपण त्या 2 चेनच्या गॅपपर्यंत येऊया. या गॅपमध्ये पण स्लिप स्टिच करायचे. त्याच्यानंतर 1, 2, 3 आपला 1 डबल क्रोशे. डिझाईन सेम 4 डबल क्रोशे, 2 चेन, 4 डबल क्रोशे, 4 डबल क्रोशे, 2 चेन, सेम गॅपमध्ये 4 डबल क्रोशे. 1, 2, 3, 4. आता पुन्हा जसे आपण इथे 9 चेन्स घातल्या तशा 9 चेन्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 चेन्स केल्या. मधले 2 चेनची जी गॅप आहे त्याच्यामध्ये पुन्हा 4 डबल क्रोशे, 2 चेन, 4 डबल क्रोशे. आता 1 चेन. त्यानंतर हे जे 4 डबल क्रोशे आहे त्याचा जो इकडचा शेवटचा जो डबल क्रोशे आहे त्याच्यावर 1 डबल क्रोशे, म्हणजे आपला हा एक बॉक्स तयार झाला. मग पुढे 1 चेन, डबल क्रोशावर डबल क्रोशे, सेकंड बॉक्स तयार झाला. 1 चेन, डबल क्रोशावर डबल क्रोशे, म्हणजे आता 2 बॉक्सचे 3 बॉक्स तयार झाले. त्याच्यानंतर 3 चेन. इथे आपण 7 चेनची लाईन होती. आता 3 चेननी सिंगल क्रोशाने जॉईंट करून घेऊया. पुन्हा 3 चेन, पुढे 4 डबल क्रोशे, सिंगल क्रोशे, 3 चेन आणि हे 4 डबल क्रोशे. पुन्हा लाईन टर्न करत आपण ह्या पहिल्या डबल क्रोशापर्यंत करून घेऊया. सो फ्रेंड, डिझाईन टर्न करत 4 डबल क्रोशे, 7 चेन आणि हा 1 डबल क्रोशे. आता पुढे 3 बॉक्स आहेत त्याचे आपल्याला आता पुढती 4 बॉक्स होणार आहेत. हा 1 डबल क्रोशे झाला. 1 चेन, पुढच्या डबल क्रोशावर डबल क्रोशे, 1 चेन, डबल क्रोशावर डबल क्रोशे, म्हणजे सेकंड बॉक्स तयार होईल. 1 चेन. हा जो पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यावर 1 डबल क्रोशे, म्हणजे 1, 2, 3 बॉक्स झाले. 1 चेन आणि आता आपली ही जी डिझाईन आहे 2 चेनची त्याच्या आधीचा जो डबल क्रोशे आहे त्याच्यावर 1 डबल क्रोशे. तुम्ही बघू शकता आपलं आता डिझाईन वाढत चालली आहे. टोटल 4 बॉक्स तयार झाले. आता पुढे ही डिझाईन सेम या 2 चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 2 चेन, 4 डबल क्रोशे आणि हा एक आपला ऑलरेडी झालेला आहे म्हणून मी 3 बोलली आहे. पुढे 9 चेन्स, या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे, 2 चेन, 4 डबल क्रोशे. डिझाईन टर्न करत पुन्हा हीच स्टेप करत आपल्याला इथपर्यंत यायचं आहे. तर ही लाईन आपण दोन्ही कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, ही डिझाईन सेम रिपीट करत या 2 लाईन्स मी कंप्लीट केलेल्या आहेत आणि आपण आता इथे पुन्हा या डबल क्रोशाच्या लाईनवर आलेलो आहे. जिथे आपले 4 बॉक्स आहेत तिथे आता वरती आपले 5 बॉक्स येणार आहे. तर ही 9 चेन्सच्या 4 लाईन्सची आपली ही डिझाईन असणार आहे. प्रत्येक वेळेला ही एवढी 4 लाईनची डिझाईन असणार. तर 5वा रो करताना आता या बॉक्समध्ये इथे आपण 4 डबल क्रोशे, 2 चेन, 4 डबल क्रोशे. त्याच्यानंतर 1 चेन घेतली. इकडचा जो चौथा जो डबल क्रोशे आहे त्याच्यावर 1 डबल क्रोशे. हा 1 बॉक्स तयार झाला. 1 चेन. पुढे आता प्रत्येक डबल क्रोशावर डबल क्रोशे घालत मध्ये 1 चेन देत 3 चेन, सिंगल क्रोशे ही आपण लाईन कंप्लीट करून घेऊया इथे 4 डबल क्रोशापर्यंत. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4, 5 बॉक्स आपले पुन्हा इन्क्रीजिंग लाईनमध्ये तयार झालेले आहे. मग इथे 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन आणि 4 डबल क्रोशे. आता पुन्हा टर्न करून या 5 बॉक्सला आपल्याला रिपीट करायचे. हीच लाईन रिपीट करायची फक्त इथपर्यंत. म्हणजे 5 बॉक्स तयार होतील. हे 1, 2, 3, 4, 5 डबल क्रोशापर्यंत ही सेम लाईन आपण रिपीट करूया. सो फ्रेंड्स, या 5 बॉक्सच्या आपण पुन्हा वरती 2 लाईन्स करून घेतले.
म्हणजे ही जी डिझाईन आहे 9 चेनची डिझाईनला जे 5 बॉक्स येतात तिथे आपली एक बटरफ्लाय डिझाईन कंप्लीट होते. त्याच्यानंतर 2 एक्स्ट्रा लाईन्स करायच्या आणि मग पुढे आपली पुन्हा डिझाईन सुरू होणार आहे. जशी आता इथे तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला 2 5-5 बॉक्सच्या लाईन झाल्या, त्याच्यानंतर तिसऱ्या लाईनपासून आपली ही बटरफ्लायची डिझाईन सुरू झाली. तसंच सिमिलरली डिझाईनची ही लास्ट लाईन 5 बॉक्सची झाली की 2 लाईन सेम करायच्या 5 बॉक्सच्या आणि मग पुन्हा तिसऱ्या लाईनपासून आपली ही डिझाईन सुरू होणार आहे. तर टोटल ह्या अशा 12 लाईन्सचा आपला हा एक सेट आहे डिझाईनचा. हे तुम्ही सिंगल हे असंही ठेवू शकता किंवा त्याला बॉर्डर देऊन त्याला बटरफ्लायचा शेपही देऊ शकता. तो कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही या अशा पद्धतीने हे 5च्या 2 लाईन्स 4 3 2 1 पुन्हा 2 3 4 5 आणि मग 5च्या 2 लाईन्स असा हा टोटल डिझाईनचा एक सेट झाला. आता पुन्हा आपली ही जी तिसरी लाईन येणार त्याच्यानंतर इकडच्या या शेवटच्या कॉर्नरमध्ये ही अशी सेम डिझाईन 4 डबल क्रोशे 3 चैन 4 डबल क्रोशे 4 डबल क्रोशे 3 चैन 4 डबल क्रोशे आणि मग पुढे ही 9 चैनच्या या 4 लाईन्स करायच्या. असे आपले कंटिन्यू तुम्हाला जेवढी दरवाजाची रुंदी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ही डिझाईन कंटिन्यू करू शकता. आता मी तुम्हाला इथे पुढे बॉर्डर करून त्याचं बटरफ्लाय कसं तयार करायचं आहे ते दाखवते. सो फ्रेंड्स, ही बॉर्डर तयार करायला मी इथे हा ग्रीन कलर लावलेला आहे. कलर चॉईस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता पूर्ण बॉर्डर आपल्याला सिंगल क्रोशाने करायची आहे. इथे जॉईंट केल्यानंतर पहिली सिंगल क्रोशे करून घ्यायचा. त्याच्यानंतर हा जो डबल क्रोशाचा गॅप येतो तिकडे 1 2 3 चैन करायचा. या लास्टच्या कॉर्नरला एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा किंवा जेवढी हाईट आहे वूलप्रमाणे जेवढी हाईट कमी जास्त होईल त्याप्रमाणे इथे चेन्स वाढवायच्या. पुन्हा 1 2 3 चैन कॉर्नरला सिंगल क्रोशे. प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालत नेक्स्ट कॉर्नरपर्यंत यायचं आहे. 3 चैन कॉर्नरला सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशेची ही कंप्लीट बॉर्डर आहे. प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालत जिथे असंही अशी स्टेप बाय स्टेप डिझाईन येते तिथे चेन्स घालायच्या. ॲडजस्ट करून आपण चेन्स घालायचे जेवढी डिझाईन आहे त्याप्रमाणे. प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे. 1 2 सिंगल क्रोशे घालत आपण हे जे 2 चेनची गॅप आहे त्याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे. पुन्हा या पुढच्या 4 डबल क्रोशांच्या एक एक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे. आता ते ज्या 9 चेन्सच्या या ज्या 4 लाईन्स येतात त्याला आपल्याला एकत्र करायचं आहे. त्यासाठी आधी 1 2 3 4 चेन घ्यायच्या. त्याच्यानंतर ही सुई जी आहे पूर्ण या 4ही लाईन्समधनं धागा काढून घ्यायचा. 4ही लाईन्स थोड्या ॲडजस्ट करून एक सिंगल क्रोशे करायचा. त्याच्यानंतर 10 चेन्स करायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेन्स केल्या की 1 2 3 4 चौथ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिचनी जॉईंट करून एक सर्कल तयार करायचं. त्याच्यानंतर बाकीच्या प्रत्येक चेनमध्ये स्लिप स्टिच करत आपल्याला या सिंगल क्रोशापर्यंत यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने एक तयार झालं. पुन्हा 10 चेन्स 4 5 6 7 8 9 10 चेन्स. चौथ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने एक सर्कल. पुढच्या सगळ्या चेन्समध्ये स्लिप स्टिच करत आपण या सिंगल क्रोशापर्यंत येऊया. सिंगल क्रोशापर्यंत आल्यानंतर पुन्हा त्याच 4ही चेन्समधनं धागा घेऊन अजून एक सिंगल क्रोशे करून आपण त्याला पॅक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा 1 2 3 4 चेन घेऊन पुढे आता प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालत आपल्याला ती बॉर्डर कंटिन्यू करून घ्यायची.
आता मी तुम्हाला हा जो एक सेट झाला आहे त्याला मी फक्त तुम्हाला बॉर्डर करून दाखवते. जेव्हा तुम्ही पूर्ण तोरण बनवणार तेव्हा ती बॉर्डर कंटिन्यू होणार. प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे घालत जायचं आणि डिझाईनची स्टेप आली की चेन्स करत वरती गॅपमध्ये यायचं आहे. सो फ्रेंड्स, तोरणपट्टी आणि त्याला खाली डिझाईन देत बॉर्डर करत हा बटरफ्लाय पॅटर्नचा एक सेट मी तुम्हाला कंप्लीट करून दाखवला आहे. तुम्ही असाच डिझाईन कंटिन्यू करत तुम्ही पूर्ण तोरण कंप्लीट करू शकता. तुम्हाला जर बॉर्डर नको असेल तर तुम्ही नुसती डिझाईन ठेवूनही तोरण छान दिसतं. मी या सेम पॅटर्नमध्ये येल्लो आणि ग्रीन कलर वापरून हे पूर्ण तोरण बनवलं आहे. ही अशी सुंदरशी त्याला बटरफ्लाईज तयार होतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला कॉम्बिनेशन देऊ शकता. सो ही बटरफ्लाय डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.